पहिला पहिला पहिलं वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य येषाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्त्यै. सर्वांना सादर नमस्कार. आपण आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग तारावलीचं चिंतन सत्र इथे आपण घेतो आहोत. मागच्या सत्रामध्ये आपण 16व्या श्लोकापर्यंत चिंतन पूर्ण केलं होतं. आज 17व्यापासून पुढचे श्लोक आपल्याला पाहायचे आहेत. नेत्रे ययोन्मेष निमेष शून्ये वायुर्यया वर्जितरेच पूरः मनश्च संकल्प विकल्प शून्यम मनोन्मनीसा मयि सन्निधत्ताम. 17वा श्लोक आपण पाहतोय. यया, आता ही जी यया म्हणजे जी कुठली अशी अवस्था जी कोणी सांगितली ती पुढे स्पष्ट होईल दुसऱ्या चरणामध्ये. जिच्यामुळे, जिच्याद्वारे, जिच्या कारणाने नेत्रे उन्मेष निमेष शून्ये, नेत्रांचा जो उघडझापीचा क्रम आहे, उन्मेषण म्हणजे उघडणे, निमेषण म्हणजे मिटणे. डोळ्याची जी उघडझाप, जी शरीरातली एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे, ती तुम्ही किती थांबवायचं म्हटलं तरी थांबवता येणार नाही अशी ती क्रिया. ती क्रिया देखील ज्या अवस्थेमुळे किंवा ज्या एका गोष्टीमुळे शून्य होऊन जाते, म्हणजे ज्या अवस्थेत गेलं असता नेत्रांची उघडझाप ही वजा होऊन जाते, थांबून जाते. आता गंमत अशी आहे की अशी नेत्रांची उघडझाप थांबू शकते का? जर शरीरशास्त्राचा विचार केला तर डोळ्याला एक आर्द्रता लागते, ओलावा लागतो, आणि त्यासाठी ही एक क्रिया अखंड सुरू असते आणि त्याच्यावरही शरीरातले अनेक व्यापार हे अवलंबून असतात. मग जसं शरीरामध्ये जे 5 प्राण आहेत तसे 5 उपप्राण देखील आहेत. त्या उपप्राणांपैकी एका उपप्राणामुळे हे निमेषण उन्मेषण सुरू असतं. मग असं उन्मेषण निमेषण हे बंद करता येईल का? खरं तर करता येणार नाही. मग असं योगाच्या शरीरात काय होतं की या दोन्ही गती थांबून जातात, वजा होऊन जातात. पुढच्या काय काय गोष्टी होतात त्या पाहूया आणि आपण या उन्मेष निमेष शून्य गोष्टीकडे येऊ. यया वायु वर्जितरेच पूरः. इथे प्रत्येक ठिकाणी भवती हा अध्यार करायचा, अर्थ लावायचा, अन्वय लावायच्या गोष्टी. यया अवस्थया वा स्थित्या नेत्रे उन्मेष निमेष शून्ये भवतः. यया स्थित्या वायु वर्जितरेच पूरः भवति. जिच्यामुळे वायू हा रेचक पूरक या क्रियांनी रहित होऊन जातो. त्याचं आत भरणं म्हणजे पंपिंग, थोडक्यात शरीरात शिरणं बाहेर पडणं हे वजा होऊन जातं. वर्ज थांबतं. मनश्च संकल्प विकल्प शून्यम भवति. मन देखील संकल्प आणि विकल्प यांनी शून्य होऊन जातं. थोडक्यात मनाचं मनत्व, मनस्त्व, मनपण जे आहे तेच हरून जातात. कारण दर्शनात मनाची जी व्याख्या किंवा लक्षण केलेलं आहे संकल्प विकल्पात्मकम मनः असं केलेलं आहे. जर एकदा त्यातनं ते संकल्प विकल्प वजा झाले तर मन म्हणून राहील काय? राहील काहीतरी एक स्पंद राहील. आणि तो स्पंद काय, कसा, तो गृहीत धरून पुढे शब्द वापरलाय मनोन्मनी
सा मयी सन्निधत्ताम, ती स्थिती, ती अवस्था काय आहे तर ती आहे मनोन्मनी नावाची अवस्था. ही तिन्ही मार्गाने प्राप्त होण्याजोगी आहे. म्हणजे आपण आता योग मार्गाचा विचार करतोय म्हणून आपल्याला वाटतंय की हे योगातनच शक्य आहे. पण भक्ती मार्गाचा विचार केला तिथेही ही मनोन्मनी साध्य होण्याजोगी आहे. म्हणजे आता वारी सुरू आहे तर वारीतली काही गावं अशी आहेत की सगळ्या वाऱ्या त्या गावात आल्याशिवाय पंढरपुरात जाऊ शकत नाही. पळणीचं ठिकाण म्हणतात पंढरपूरच्या अलीकडे. तसं काही या योग, भक्ती, कर्म, ज्ञान या सगळ्या मार्गातली स्टेशन्स जी आहेत, जी समाधी, परमसमाधीच्या दिशेने चालली आहेत, त्याच्या अलीकडे कुठल्या तरी गावात ती एकत्र येत आहेत. तशी ही मनोन्मनी जी आहे, खरं पाहिलं तर दोन्ही पद्धतीने, काहींनी मनोन्मनी म्हणजेच ती परमावस्था असं म्हटलंय, काहींनी त्या परमावस्थेच्या अलीकडची अवस्था म्हणून मनोन्मनी मानली. काही जरी मानलं तरी हे सारखं स्टेशन आहे, सगळ्या मार्गांना जोडणारं स्टेशन आहे. भक्ती मार्गामध्ये जेव्हा नाम समाधी साधली जाते, नाम घेतलं जातं, नामसंकीर्तन हा आपण सुरुवातीला जो नादानुसंधानाचा प्रकार पाहिला होता त्याच्याशी खूप जवळ जाणारा मार्ग आहे. त्या नामामध्ये लय साधणे साध आहे. म्हणजे रामनाम असं जे म्हटलं जातं, आपण मागच्या वेळी हंस सोहम याचा विचार थोडक्यात केला होता. ते सोहम हंसासारखं राम मरा हा अखंड जप, म्हणजे उलट्या नामासाठी वाल्मिकी तरला असा उल्लेख वारंवार येतो की वाल्मिकीने उलटा जप केला, नारदांनी किंवा सप्तर्षींनी त्याला राम असा नामाचा उद्देश केला, पण त्याने करताना उलटा केला, म रा करत राहिला. हे काय आहे तर ते श्वासाचं गणित आहे. श्वास आणि उच्छ्वास हे सुटत असताना एकेका बीजाचा एकेका कृतीवर आरोप करायचा. म्हणजे रा म, हीच प्रक्रिया सो हम किंवा हम सहा यात बसवायची. त्यामुळे नामातून देखील हीच गती होणारी मनोन्मनी साधना आहे. म्हणजे काय, जिथे मनाचं संकल्प विकल्पात्मकत्व सरून गेलंय पण तरीही मन पूर्ण विलीन झालेलं नाही, मन म्हणून काहीतरी एक गोष्ट शिल्लक आहे. म्हणजे आहे पण आणि नाही पण, यासाठी त्यांनी शब्द वापरलाय मनोन्मनी. मन असून उन्मनी अवस्था आहे. मन काय आहे, आता या अवस्थेचा जर आपण विचार केला तर निद्रेच्या जवळ जाणारी स्थिती आहे असं आपल्याला वाटू शकतं कदाचित. कारण मन हे निद्रावस्थेमध्ये पण शिल्लक असतं, पण ते असं म्हणावं तसं विचार करण्याजोगतं असं नसतं. तिथे केवळ एक प्रक्षेपण, आधी केलेल्या विचारांचं, वैचारिक संकल्प केलेल्या गोष्टींचं एक संग्रहण, आणि संग्रहण ज्याचं झालेलं असेल त्याचं प्रदर्शन स्वप्नरूपात. हीच फक्त सुषुप्तीमधली एक गोष्ट आहे. तिथे त्या मनाचं संकल्प विकल्पात्मकत्व सरत नाही. झोपेतही तुम्ही संकल्प करतोय ही भावना सोडून संकल्प करत असता. जरा कळणं पचणं कठीण आहे, पण स्वप्नावस्थेचा जर आपण विचार केला, अनेक वेळा स्वप्नात असं आपण ठरवतो की अरे मी अमुक अमुक करावं, तमुक करावं. म्हणजे स्वप्नांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या स्वप्नांच्या अनेक प्रकारापैकी एक अवस्था अशी आहे की तुम्ही स्वप्नावस्थेत संकल्प करता. अर्थात तो संकल्प होण्यामागे जागृतीमध्ये झालेले संस्कार हेही कारण असतात. मात्र त्या स्वप्नावस्थेमध्ये एक स्पंदरूप संकल्प तुमचा घडतो आणि तो जेव्हा तुम्ही जागेपणी आठवता की अरे मला स्वप्नात हे मी ठरवलं होतं, ते तुम्ही जागृतीत मग मला स्वप्नात असा साक्षात्कार झाला, स्वप्नात मी असं ठरवलं, हे सगळं कुठेतरी अशा एका अवस्थेत घडलंय आणि त्याची स्मृती तुमच्याकडे कायम असते. म्हणजे तिथेही जसं मला झोप लागली, मला छान झोप लागली हा भाव जाग झाल्यावर असतो, तसा काही अगदी मर्यादित स्वप्नांच्या बाबतीत
हा प्रकार आपल्याला अनुभवाला येतो की त्या स्वप्नात आपल्याला काहीतरी सुचतं, स्फुरतं. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण बेन्झिन रिंगचं उदाहरण मागे मॅडमनेच सांगितलं होतं की बेन्झिन रिंगचा तो आकृतीबंध आहे तो सुचला कसा, तर त्याला ती डुलकी लागली त्याच्यावर विचार करता करता, आणि त्या डुलकीमध्ये ते एक साप आपली शेपूट पकडली आहे त्याने, आणि ते जागृतीत आल्यावर त्याला आठवलं, अरे मला जे तत्व उलगडत नाही, आकृतीबंध समजत नाही, तो असा असावा. हे काय आहे, तर इतकं चिंतन त्या विषयाचं झालं की कधीतरी त्या अबोध मनाच्या अवस्थेमध्ये, म्हणजे ज्याला सुषुप्त प्रज्ञा असं म्हटलं जातं, म्हणजे प्रज्ञेच्याही अशा वेगवेगळ्या अवस्था आहेत, त्यातली ही प्रज्ञा आहे जी प्रत्येक जीवाच्या ठायी आहे, आणि तिचं प्रत्येकाचं धक्का तंत्र वेगळं आहे. कोणाची ती सुषुप्त प्रज्ञा कोणत्या धक्क्याने, कोणत्या उद्दीपनाने जागी होईल आणि फलित होईल हे सांगता येत नाही. कोणाला काय तर कोणाला काय, प्रत्येकाचा त्याच्या उद्दीपनाचा मार्ग वेगळा आहे. तर तात्पर्य काय, त्या मनाचं मन पण ज्या संकल्प विकल्पावर अवलंबून आहे ते संपून गेलेत या अवस्थेत. निद्रितावस्थेमध्ये ते पूर्णपणे संपलेत असं नाही, ते असे सक्रिय दिसत नाहीयेत, पण कुठेतरी जसं तुम्ही कॉम्प्युटर स्लीप मोडला जातो. आता ऐकणारे बहुतांश कॉम्प्युटर फ्रेंडली आहेत असं गृहीत धरून मी सांगतो की कॉम्प्युटर स्लीप मोडला जाणं म्हणजे काय, त्याच्यावर कोणतंही काम सुरू नाहीये, त्यांचा जो स्क्रीन आहे तो फ्रीज झालाय, काही त्याच्यावर हालचाल ऑपरेशन टाईप काही होत नाहीये, आणि तो बंदही झालेला नाहीये, तो पूर्ण शटडाऊनही झालेला नाहीये, तो एका हायबरनेट मोडला गेलाय. हायबरनेशन असं ज्याला म्हटलं जातं, तिथे तो जागा आहे. म्हणजे एक बटन हलवायची, काहीतरी तुम्ही क्रिया करायची खोटी, लगेच तो सुरू होईल, त्याचं ऑपरेशन सुरू होईल, प्रकाश पडेल. पण ती अवस्था कशी आहे, इकडे तर तो बंद नाही, इकडे तर तो सुरू नाही. ही जी अवस्था आहे ही आणखीन एक अवस्था, जीवशास्त्राचा जर विचार केला तर या सृष्टीमधले असे काही जीव आहेत त्यांना ती अवस्था प्राप्त असते, विशेषतः दरदूर बेडूक, की वर्षातला एक ठराविक कालावधी, आता पावसाचा, तो त्या हायबरनेशन मोड मधून बाहेर येतो, सक्रिय होतो, जागृत होतो, आणि तो पावसाळा संपला की जमिनीच्या किंवा झाडं किंवा जंगलामधल्या अशा एका विशिष्ट टप्प्यात भागात जाऊन किंवा एका जमिनीच्या खोल भागात जाऊन ते असा वास करतात की जिथे तो जिवंत तर म्हणता येणार नाही, कारण जिवंतपणाची जी लक्षणं आहेत प्राण्याच्या, मग आहार आहे, निद्रा आहे, पुढचे भयमैथून, हे जे सगळे प्रकार आहेत ते त्याच्या ठाई दिसत नाही. आणि त्याला मेलं असंही म्हणता येत नाही, कारण मेल्यावर पुन्हा जिवंत होणं ही क्रिया सृष्टीत दिसत नाही. पण ती त्याच्या बाबतीत पावसाळा सुरू झाल्यावर अचानक भूछत्रासारखी त्याची जागृती, त्याचं चेतनत्व हे उभारून येतं. हे जे काही आहे ना, ही मनोन्मनी समजायची सोपी युक्ती आहे. मन कसं होतं, ठराविक असा संकल्प त्या परमसत्तेने केला की नाही याला पुन्हा देहभानावर आणायचंय, असा झाला की त्याला पुन्हा संकल्प विकल्प येतील. पण तिथे संकल्प विकल्प हे दृश्य असणार नाही. संकल्प विकल्पांचं दृश्य असणं, प्रतीती गोचर असणं. आता यात आणखीन एक छोटी गोष्ट आहे की सुषुप्ती आणि स्वप्न या दोन अवस्थांमध्ये पण मगाशी पाहिलं की संकल्प विकल्प कुठेतरी तुमच्या नकळत, तुमच्या नेणिवेत सुरू आहेत. मात्र ही जी मनोन्मनी अवस्था आहे तिथे त्या नेणिवेत पण ते सुरू नाहीयेत. हा फरक आहे स्वप्न आणि मनोन्मनी मधला. तुम्ही किती ठरवलं तरी कुठलं स्वप्न पडायला हवंय हे तुम्ही रेग्युलेट करू शकत नाही. स्वप्न ते त्या प्रोजेक्शनमुळे पडतच राहणार आहे, आपोआप पडणार आहे. ज्याचं दमन झालंय त्याची सर्वाधिक स्वप्न पडणार आहे. पण ही मनोन्मनी एकदा उदित झाली की तुम्हाला कुठला संकल्प हे करावं किंवा हे करू नये असं काही येणारच नाहीये. आकाशासारखी, आणि त्यातही निरभ्र आकाशासारखी तुमची स्थिती होऊन जाणार. आता इथे जी निमेषण आणि उन्मेषण ही क्रिया दृष्टीविषयी आधी सांगितली, तिचाही इथे विचार थोडा करायला हवा. का तर तुम्ही जे संकल्प विकल्प करता
ते तुमच्या डोळ्याच्या उघड्या आणि त्या उघड्या या क्रियेतून सांगितल्या जाणाऱ्या जाग्रत पाहत्या अवस्थेचं हे सगळं उपलक्षण आहे. उन्मेषण म्हणजे काय? डोळे उघडले. डोळे उघडले म्हणजे काय? नुसते असे उघडे ठेवून बसला चित्रवत असं नाही चालायचं. ते उघडे आहेत म्हणजे त्याच्या समोर काहीतरी सरकत आहे. मी असा अगदी शून्यात दृष्टी लावून बसलो तरी माझ्या बाह्य चक्षुसमोर काही हल्लं की एकदम माझी तंद्री चाळवणार आहे. किंवा अजून थोडी गोष्ट वेगळी की जरी मी बाहेरच्या दृष्टीने काही बघत नसलो तरी माझ्या अंतःचक्षूंसमोर काहीतरी एक प्रोजेक्शन सुरू आहे. म्हणजे दृष्टी तिचा व्यापार जो बघण्याचा आहे तो सोडत नाहीये आणि त्याच्यात काही परिवर्तन झालं की आपली तंद्री भंग होणार आहे. ही जी काही गोष्ट आहे ती उन्मेषण आणि निमेषणात आहे. याला एक थोडं अजून व्यापक दृष्टीने पाहायचं झालं तर स्पंद असा एक संप्रदाय आहे काश्मीर शैव आगमात. त्या काश्मीर आगम शैव संप्रदायाचे 3 विभाग पडतात. एक आहे आगमशैव आगम सिद्धांत, दुसरा प्रत्यभिज्ञा सिद्धांत आणि तिसरा आहे स्पंद सिद्धांत. त्या स्पंद सिद्धांतामध्ये एक सुंदर ग्रंथ रचला गेला आहे स्पंदकारिका या नावाचा. आणि त्याची सुरुवातच मुळात या सिद्धांतात झाली आहे. यस्योन्मेष निमेषाभ्याम जगतः प्रलयोदयौ तम शक्तिचक्र विभव प्रभवम शंकरम स्तुमहा. ज्याच्या केवळ उघड झापीमुळे यस्योन्मेष निमेषाभ्याम जगतः प्रलयोदयौ जगताचा प्रलय. आता बघा गंमत आहे. यथासंख्य नावाचा एक युक्ती आहे, कृती आहे, यथासंख्या अलंकारही आहे. जेव्हा अशा 2-2, 3-3 गोष्टी सांगितल्या जातात एकत्र समाहार किंवा द्वंद्व स्वरूपात, तेव्हा ज्या क्रमांकावर जी गोष्ट इकडे सांगितली तीच पुढच्या गोष्टीत आपण म्हणतो ना रिस्पेक्टिव्हली. पहिल्याला पहिला, दुसऱ्याला दुसरा, तिसऱ्याला तिसरा असा जोडायचा आहे. तसा 2-2 चे सेट याच्यात सांगितले. यस्योन्मेष निमेषाभ्याम जगतः प्रलयोदयौ. जगताचे प्रलय आणि उदय या 2 गोष्टी आणि इकडे 2 गोष्टी सांगितल्या उन्मेष निमेष आणि यथासंख्य जोडली. काय? यस्य शिवस्य शंकरस्य उन्मेषात् यस्योन्मेषात् किं भवति जगतः प्रलयः भवति. जगाचा प्रलय हा ज्याच्या उन्मेषामुळे होतो, ज्याने डोळे उघडले की जग मिटून जात आहे. आणि यस्य निमेषणात वा निमेषात जगतः उदयः भवति. ज्याच्या डोळे मिटण्यामुळे जग उघडतं आणि ज्याच्या डोळे उघडल्यामुळे जग मिटून जातं. थोडक्यात आपलं त्या शिवाच्या बरोबर उलट आहे. शिव आणि जीव यातला फरक काय आहे? शिवाने डोळे उघडले ना सगळं संपून जाईल. म्हणून ती एक कथा जी शंकराने डोळे उघडले की झालं संपलं, तिसरा डोळा उघडला तर झालंच झालं. कशावरून आली ही लक्षणं? तर जीवाची दृष्टी ही जेव्हा उघडते त्याचं उन्मेषण होतं तेव्हा सगळं प्रोजेक्शन सुरू होतं आणि निमेष होतं. म्हणजे आपण मेल्यावर जग मरतं असं जे म्हटलं जातं. आपण डोळे मिटले की मरे का ना तिकडे. म्हणजे मांजरी पवित्रा जसा असतो, मांजरी पवित्रा म्हणजे कोणीतरी एक मालक असतो दांडा काठी सोटा घेऊन उभा असतो की तू लावच दुधाला तोंड, हाणतोच तो सोटा डोक्यात. पण मग ते मांजर काय करतं, सारखा असा तो मालक दिसला की जाऊ दे ना, तो असे का ना, मीच डोळे मिटून घेतो आणि पितो ना, म्हणजे त्याला काय दिसणार. तसा जीवाचा पवित्रा असतो. म्हणजे तो काय करतो, ते स्वतःचे डोळे मिटून घेतो. जग काय होईना तिकडे उलथापालथ झाली तरी. तसं त्याचं जग, त्याचं असणं, त्याचा विचार हा उन्मेषण आणि निमेषणावर अवलंबून आहे. शिवाच्या बाबतीत ते उघडलं की संपलं, कारण त्याचं जागणं, शिवाचं जागणं म्हणजे आत्मरूप होणं आहे आणि शिवाचं झोपणं म्हणजे विश्वरूप होणं आहे. म्हणजे अनेक आता इथे संदर्भ दाखवता येतील, पण आपण उन्मेषण आणि निमेषण याचा विचार करतोय. उन्मेष निमेष शून्य होणं
म्हणजे नेमकं काय होणं ते बघतोय. आता हे नेमकं शरीर पातळीवर, जीवाच्या पातळीवर, जीवाचं शिवभवन होणं ही प्रक्रिया मनोन्मनीची आहे. ती काय चाललं मग शरीरात दिसत असताना हे कसं दिसतं, तर त्याचं वर्णन ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायात केलंय. 6व्या अध्यायातली साधारण 266-65 कुठली तरी ओवी असेल. म्हणजे जर कोणाच्या समोर आपल्यापैकी ज्ञानेश्वरी असेल तर काढून बघा. त्यावेळेला माझी स्मृती दगा देते, त्यामुळे तपासून बघा. तर ज्ञानेश्वर म्हणतायत निडाराचे कोंदाटे, निडाराचे कोंदाटे मोतिये नावरती संपुटे. निडाराचे कोंदाटे मोतिये नावरती संपुटे, मग शिवणी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची. शुक्ती पल्लव म्हणजे शिंपला जो असतो ना, त्या शिंपल्याचा जो जोड आहे, सांधा आहे, 2 ठिकाणी सांधा आहे, एक अलीकडे आणि एक पलीकडे, मध्ये तो असा फुगीर शिंपलाय. त्यातला जेव्हा तो मोती निडार म्हणजे असा तटतटून फुगणं, चांगला असा भारदस्त मोती होतो, तो पूर्ण त्याचा जो विस्तार आहे तो होऊन म्हणजे वाढ त्याची पूर्ण होते. आणि ती झाल्यानंतर काय होतं, निडाराचे कोंदाटे, ते असं कोंदून राहिला मोती, आत भरून राहिला की काय होतं, ते जे सांधा असतात त्याचे ते हळूहळू खिळखिळे व्हायला लागतात. ती शुक्ती पल्लव म्हणजे त्या शिंपल्यांची जी अशी पेटी आहे, मिठी आहे, ती किलकिली व्हायला लागते. हा दृष्टांत ज्ञानेश्वरांनी कशासाठी दिलाय, त्या योग्याची दृष्टी कशी होते ते सांगण्यासाठी. म्हणून पुढच्या ओळीत ज्ञानेश्वर म्हणतायत, तैशी पातीची कवळे न समाये. पाती म्हणजे पाती, नेत्रपाती. पातीची कवळ, कवळ म्हणजे मिठी किंवा घास, ओठ, त्याच्यामध्ये न समाये म्हणजे किती त्या पात्यांनी तिला घ्यायचं म्हटलं, खाऊन टाकायचं म्हटलं तरी त्या योग्याची दृष्टी पातीची कवळे न समाये, सामावत नाही. मग काय होतं, दिठी जाकळोनी निघो पाहे. ती दृष्टी, दिठी म्हणजे दृष्टीचा अपभ्रंश आहे. दिठी जाकळोनी, जाकळोनी म्हणजे जी झाकळून जायला बघत होती ती आपल्यावर येणारं पडळ, आवरण हे बाजूला सारून निघो पाहे, बाहेर पडू बघते. आधिलीची परी होय. आधिली, आधिली म्हणजे अर्धी, आधी अर्धवटच असते. म्हणजे दृष्टी ही अर्धवट, कारण ती पाती जी आहे ती पडू बघतायत, ही दृष्टी बाहेर येऊ बघतायत. म्हणजे काय होतं, एक बाहेर जायचा प्रयत्न करतोय, एक त्याला बाहेर न जाऊ द्यायचा प्रयत्न करतो. यात आधिलीची परी होये आकाशा सरिसी, अर्धोन्मिलित दृष्टी होते. आणि ती कशी, आकाशासरशी म्हणजे तिच्यामध्ये पाहणंही नाही आणि जिच्यामध्ये न पाहणंही नाही. तिने ठरवलं तर पाहता येईल आणि ठरवलं तर ती आहे तशी आकाश. आकाश जसं काही पाहत नाही, ते कोणाचं साक्षी नाही. सूर्य हा जगताचा साक्षी आहे. तो तच्चक्षुर्देव हितम किंवा मित्रस्य चक्षुषा समीक्षामहे श्रुतीमध्येही सांगितलंय की तो मित्र, तो सूर्य सगळ्या प्रत्येक कृतीचा, जगात चालणाऱ्या प्रत्येक कर्माचा साक्षी होतो, सूर्य होतो, आकाश नाही होत. ज्ञानेश्वर म्हणतायत ती दृष्टी त्याची आकाशासरशी होऊन जाते. म्हणजे काय होतं, त्या दृष्टीचं उन्मेषण आणि निमेषण संपून जातं. ती अशाच एका फॉर्म मध्ये राहते, ना उघडलीये ना मिटलीये. हे संकेत जे आहेत ना योगाच्या या सगळ्या साधन प्रक्रियेतले इतके सुंदर आहेत. आणि गमतीचा भाग असा आहे की पुढच्या अनेक संस्कृत महाकवींनी हे संकेत तसेच्या तसे उचललेले आहेत. म्हणजे आता इथे सांगायची गोष्ट, आता कालिदास दिन आला, परवा 30 तारखेला कालिदास दिन आहे. कालिदासाने कुमारसंभवामध्ये त्या पार्वतीचं वर्णन करताना हा एक संकेत ग्रह वापरलेला आहे.
काय झालं, तो बटूच्या रूपामध्ये शिव आला तिची मनधरणी म्हणण्यापेक्षा तिचं ब्रेन वॉशिंग करायला. म्हणजे काय, ती शंकराच्या प्राप्तीसाठी तप करते आणि तो तप करते म्हटल्यावर काय झालं, शंकराचं जे आसन होतं ते डळमळलं. तो म्हणाला परावृत्त करून बघूया, खरंच हिची निष्ठा किती आहे ती पाहूया. आणि तो बटूच्या वेशात आला आणि म्हणायला लागला, काय तो भणंग श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचारा, काय त्याच्यात ठेवलंय, काय तू एवढी सुंदर सुकुमार आणि राजकुमारी त्यात, आणि ती त्या भणंग शिवाला कशाला भजतेस, तू दुसरा माझा विचार कर, दुसरा कोण आहे, देव आहे तेवढे, त्यांचा विचार कर. हे सगळं ऐकल्यावर ती भडकली. पहिल्यांदा अतिथी म्हणून त्याचा मान ठेवला, मात्र जसजसं पाणी वर जायला लागलं तशी ती भडकली. पण अतिथी आहे, त्याची अमर्यादा करून चालणार नाही, त्याला हाकलून चालणार नाही किंवा त्याला मारून चालणार नाही. मग काय म्हणाली, तू बस इथेच, मीच ऐकत नाही माझ्या देवाची निंदा, माझ्या पती म्हणजे ज्याची कामना मी करतेय त्याची निंदा मी ऐकणार नाही. मी तुला जा म्हणून म्हणणार नाही, पण मीही इथे राहणार नाही. आणि असं म्हणून ती फणकार्याने जायला निघते. तेवढ्यात बटूला पटली ओळख की हा परीक्षेत पास झाली, आणि तो आपल्या मूळ रूपात बटुकेश्वराच्या रूपात, म्हणून ते बटुकेश्वर हे शिवाचं एक रूप आलं. तो ईश्वर झाला. आणि ज्या क्षणी तिच्या लक्षात आलं की आपली परीक्षा घ्यायला इकडची स्वारी आली होती, तेव्हा तिची गत काय झाली, न ययौन तस्थ, ना पाय निघे. कारण काय, हे अजून तो आधीचा जो राग आला होता कृतक का होईना तो गेलाही नाहीये. आणि दुसरं, आता ईश्वर आला म्हणजे शिव आला म्हटल्यावर संकोच आला. कारण त्या स्त्रीचं लक्षण ही लज्जार्ही आहे. आपण ज्याची कामना करतोय तो नायक समोर येऊन उभा राहिलाय आणि तो हात पकडायचा प्रयत्न करतोय, स्पर्श करायचा प्रयत्न करतोय म्हटल्यावर पहिली तिची रिॲक्शन काय, तर अगं बाई म्हणून ती संकोचून तिथनं लपण्याचा जाण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच वेळी आपण ज्याच्यासाठी हा सगळा अट्टहास केलाय ते आपलं कांत रूप समोर आलंय, आणि असंच कसं न बघता जायचं, म्हणून तिला जाऊवे ना आपण, म्हणजे इकडे तर जायचंय पण जावतही नाहीये. ही जी अवस्था आहे म्हणजे त्या मनाची ही अवस्था म्हणून म्हणी आहे. म्हणजे ते मन म्हटलं तर तिथे आहे का, कशासाठी आहे, गरज काय ना. मग असं प्रश्न येईल की उन्मनीच होऊ दे ना, कशाला ते मनाचं मन पण ठेवायचं, शून्य करून टाकायचं मनाला. पण तो जो साधक किंवा आता हळूहळू बिकमिंग सिद्ध असा होत घडत आलाय, पण परमेश्वर ती जी परमसत्ता असते तिला जिथपर्यंत त्याचा देह ठेवायचा असतो, जिथपर्यंत त्याच्या हातून काही काम करवून घ्यायचं असतं, तिथपर्यंत ती सत्ता त्याला पूर्णपणे उन्मनी होऊ देत नाही. जर पूर्णपणे उन्मन झाला तर हा लोकव्यवहार त्याच्या हातूनच चालणं पाळणं शक्य होत नाही. म्हणून ती सत्ता त्याला मुद्दामून मन त्याचं स्पंद मात्र, स्पंद आहे फक्त मन म्हणून जो पहिला स्पंद आहे तेवढं ठेवते, पण त्या मनामध्ये संकल्प विकल्पांची आवर्त ठेवत नाही. म्हणून ती मनोन्मनी आहे. म्हणजे अनेक लोक असं म्हणतात, म्हणजे आज योगाविषयी गैरसमज आहेत, त्याच्यात योगाचा आणि धार्मिकतेचा अध्यात्माचा काही संबंध नाही असं आज अनेक लोक असं सांगत असतात. मात्र योगाची प्रवृत्तीच मुळात त्या जो वरचा आहे, जी परमसत्ता आहे त्याच्याशी जोडण्यासाठी योग आहे. त्याला तुम्ही वगळलत ते नाहीच आणि आम्हीच कसे खरे हे सांगण्याचा प्रयत्न केला तर तो योग निष्फळ निरर्थक ठरेल. सांगायचं तात्पर्य काय, ती जी परमसत्ता असते तिला काही म्हणा तुम्ही, परमेश्वर म्हणा, ती प्रकृती म्हणा, ती मुद्दामून ते मन शिल्लक ठेवते, ती त्याला जाऊ देत नाही पूर्ण शून्य अवस्थेत. आणि इकडे ह्याची उन्मुखता इतकी झाली की त्याला या देहात राहवतही नाही, त्यामुळे तो उन्मनीत जाऊ बघतो. मात्र ती प्रकृती, आदी प्रकृती त्याला उन्मनी पूर्णपणे होऊ देत नाही, ती त्याला मनी अवस्थेमध्ये ठेवते. आणि जी होते ती अवस्था म्हणजे ही मनोन्मनी आहे. आता पुढे काय होतं,
ती जी मनोन्मनी आहे ती माझ्या ठाई निवास करो, सा मयी सन्निधत्ताम, मला तिचं सान्निध्य प्राप्त, म्हणजे थोडक्यात मला मनोन्मनी साध्य हो, अशी प्रार्थना आहे. हे स्तोत्र आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. स्तोत्राचं प्रयोजन आपण पाहिलंय की परिपाठ. नित्य जेव्हा तुम्ही घोकमपट्टी का होईना करताय, तिन्ही सांजेला शुभं करोती म्हणता म्हणता परिपाठ म्हणून याचं एकदा पठण तरी करताय, हे सगळे सद्विचार आहेत, सत्संकल्प आहे. मयी सन्निधत्ताम ही प्रार्थना आहे, माझ्या ठाई ती वास करो, आशा आहे, इच्छा आहे. आणि ही जेव्हा रोज तुम्ही व्यक्त करताय त्या परमेश्वरासमोर, कधी ना कधीतरी ती पूर्ण होईल. म्हणजे ते काय हल्ली व्यक्तिमत्व विकासात थिंक पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह असं जे काय असतं त्याचं हे मूळ रूप आहे की तुम्ही अशी इच्छा करा की म्हणून मनी मला प्राप्त हो, काशीस जावे नित्य वदावे म्हणत राहा, कधी ना कधीतरी बहुनाम जन्मनामन ते प्राप्त होईल. चित्तेंद्रियाणाम चिरनिग्रहेण श्वास प्रचारे शमिते यमींद्राः निवात दीपा इव निश्चलांगाः मनोन्मनी मग्नधियो भवन्ति. मनोन्मनी मग्नधियाः भवन्ति. कथं भवन्ति? चित्तेंद्रियाणाम चिरनिग्रहेण. चित्त आदी अंतःकरण जी सांगितलेली आहे आणि त्या अंतःकरणांची स्थूल अशी जी इंद्रिय म्हणता येईल, म्हणजे चित्तम एव इंद्रियम चित्तादीनी आंतरिंद्रियाणी चित्तम च इंद्रियाणी च, अशा 3 प्रकारे हा समास सोडवता येईल. चित्त आणि इंद्रिय, चित्ताधिक आंतरिंद्रिय आणि चित्त हेच इंद्रिय. मग चित्त हेच इंद्रिय म्हटल्यावर तो जे अनेक वचन आहे इंद्रियाणी, याची उपपत्ती लावता येणार नाही. त्यामुळे शक्यतो पुढचे जे अर्थ आहे चित्तादीनी आंतरिंद्रियाणी किंवा चित्तानीच इंद्रियाणीच, हे अधिक बरोबर आहे. तर त्यांच्या चिरनिग्रहाने अनेक वर्ष जेव्हा त्यांच्या निग्रहाचा तुम्ही अभ्यास कराल, तो निग्रह करत राहाल, म्हणजे त्या मनाला वळण लावायचं सतत अभ्यास 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 असा जेव्हा सुरू राहील, तेव्हा काय होईल? श्वास प्रचारे शमिते आणि शमित श्वास प्रचार अशा अवस्थेत. श्वास प्रचार म्हणजे आपण पाहिलंय जे आवागमन आहे ते शांत झालं असता. आता ते शांत पेक्षा ते शमित म्हणतायत. शांत होणं म्हणजे आपलं आपण शांत होणं, पण तुम्ही अभ्यासाद्वारे ते शांत करताय म्हणून ते शमित आहे. तर तो सगळा श्वासांचा प्रचार हा शांत तुम्ही अभ्यासाद्वारे केला असता यमींद्राः, यम असा शब्द आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या 8 अंग योगाचे सांगितले. त्यातला आदी जो यम आहे, यम मग अहिंसा, सत्य, आस्तेय, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे जे 5 आहेत हे सगळे यम आहेत. आता त्या यमादिक म्हणजे यम नियम ह्या सगळ्या अंगांनी जी साधायची अवस्था आहे ती ज्यांनी साधली त्यांना शब्द आला यमीन. यमांना साधणारे, यमांना धारण करणारे, थोडक्यात नियतेंद्रिय. ज्यांनी इंद्रिय मन या सगळ्यांना नियत केलंय. यम म्हणजे थोडक्यात बंधन,
यमसंयमतामहम गीतेमध्ये सांगितलंय. संयमन करणाऱ्यांमध्ये मी यम आहे. जगातला सगळ्यात मोठा संयत कोण आहे तर तो यम आहे. त्याला बिचाऱ्याला आळस किंवा असा आज नाही करत नाहीये हेच करावं, तो कधी इंद्रियांच्या काह्यात जात नाही. म्हणून तो सगळ्यात संयमी कोण असेल तर तो यम आहे. म्हणून त्याच्या नगरीचं नावही पुराणांनी संयमिनी असं सांगितलंय. तर तो यम म्हणजे देव यम असा नाही, नियमांनी ज्याने स्वतःच्या वासना इच्छा यांना नियत केलंय असा त्या यमाना धारण करणारा यमी म्हणजे यती असं धरा. जे त्या यमाना धारण करणारे योगी आहेत, नियतेंद्रिय मंडळी आहेत जी, त्यांच्यामध्ये जे इंद्ररूप म्हणजे श्रेष्ठ आहेत, म्हणजे नियतेंद्रियांमध्ये अग्रणी असणारे असे जे कुणी आहेत, निवात दीपा इव निश्चलांगा. निवात दीपा म्हणजे एखाद्या खोलीमध्ये वारा वाहत नाहीये. निवात म्हणजे निर्वात असं मानायची लगेच गरज नाही. म्हणजे व्हॅक्युम नाहीये, हवा आहे मात्र वाहती हवा, फॅन लावलेला नाहीये, कोणी वारा घालत नाहीये. अशा ठिकाणी ठेवलेला दिवा जसा शांत तेवत असतो, अखंड तेवत असतो, त्याच्यासारखं फक्त ते तेवणं, शांत तेवणं हे ज्यांच्या बाबतीत आहे ते निवात दीप इव. गीतेमध्ये ही उपमा वापरली. यथा दीपो निवातस्थो नैंगते सोपमा स्मृता. त्या योग्याच्या चित्ताला ही उपमा कृष्णाने वापरली. ते निश्चलांग होतात, म्हणजे मन तर त्यांचं असतंच निश्चल, पण अंग, शरीर, अवयव हे देखील निश्चळ झालेले असतात. बघा, म्हणजे आपल्याला थोडा वेळ शांत बसायची जरी वेळ आली तरी एक अवयव तरी आपण हलवत राहतो. काही नाही तर हातच हलवू, काही मंडळी पायच हलवत बसतात, काही नाही तर मग डोळे इकडे तिकडे कर, काहीतरी हे अमुकच कर तमुकच कर. अगदी काही नाही तर बसल्या बसल्या असे अंगठ्यावर अंगठे घास, पोटाला बोट भिडव, आपट, हे सगळे चाळे सुरू असतात. म्हणजे आपली अंग प्रत्यंग शरीर हे देखील निश्चळ राहू शकत नाही. आणि नुसतं निश्चळ नाही, एखाद्याला असं सांगितलं तर अँझायटी त्याला वाटायला लागते की कधी एकदा ही आसन मांडी सोडतोय, कधी एकदा असे हातपाय जरा मोकळे करतोय. ही काय आहे तर आपल्या आतमध्ये ही चलनवलन, म्हणजे चलनवलन कशासाठी आहे? हे चलनवलन आपली अभिव्यक्ती आहे, अभिव्यक्तीची इच्छा. अभिव्यक्तीची इच्छा येते कुठनं? मी आहे याच्यातून मी अभिव्यक्त व्हायला हवं इच्छा आहे. जेव्हा मी आहे पण मला व्यक्त व्हायला काही बोला चालायची गरज नाही हे माझ्या लक्षात येईल, तेव्हा हे सगळे जे फालतू देह व्यापार आहे ते आपसूक सरून जाणार. म्हणजे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आजच्या काळात जेव्हा आपण विचारात घेतोय, थोडा अजून सोशिओ असा त्याचा ऍप्लिकेशनचा भाग लक्षात घ्यायचा झाला. आज प्रत्येकाला व्यक्त व्हायची घाई झाली. प्रत्येक जण काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमात व्यक्त होऊ इच्छितोय. का तर मी आहे आणि मी कोणीतरी आहे हे दाखवायचा प्रयत्न आहे, म्हणून ती व्यक्त व्हायची इच्छा आहे. तुम्ही अगदी हाताची हालचाल असू दे, तोंडाची जिभेची हालचाल असू दे, अगदी काही नाही तर मनाची हालचाल असू दे, ती करताय ही अभिव्यक्तीसाठी चाललेली आहे. आणि ही अभिव्यक्ती करायची इच्छा, मी व्यक्त व्हावं ही इच्छा, जेव्हा तुम्ही योगाचा अभ्यास करायला लागता हळूहळू क्षीण व्हायला लागते. मी असून नसून या जगात काहीही फरक पडणार नाही. आणि मी व्यक्त होऊनही माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही. मी आहे एवढीच जाणीव मला पुरे आहे.
या अनुभवात, या जाणीवेत जेव्हा तुम्ही हळूहळू स्थिर व्हायला लागता, तेव्हा ती व्यक्ती इतकी आकाशवत होऊन जाते. आकाश एवढंच त्याला प्रतिरूप दाखवता येईल की चलन वलनच संपून जातं. याचा अर्थ ठोंब्यासारखा तो खुंट गाडल्यासारखा बसून राहतो असं नव्हे, पण त्याच्या प्रत्येक हालचालीत, प्रत्येक कृतीत आकाश डोकवायला लागतं. हे फार महत्वाचं आहे आणि हे प्रत्येकानं साध्य केलं पाहिजे योगातून. जर मला उत्तम हातचलाखी करता येते, माझ्या गतीमध्ये चपळाई आली, माझ्या सगळ्या मोशन ऍक्शन ज्या होत्या त्या स्विफ्टली व्हायला लागल्या, म्हणजे मी योगी झालो असं नाही. तर ती सगळी स्पंद, ती घालमेल ही जेव्हा हळूहळू क्षीण व्हायला लागेल, तेव्हा समजावं की हळूहळू योग मुरायला लागला. त्यामुळे यमींद्रा जे ते इंद्रिय नियत करणारे श्रेष्ठ श्रेष्ठ असे योगी आहेत, ते निवात दीपा इव निश्चलांगा भवंती मनोन्मनी मग्न धिया. ज्यांची धी, ज्यांची बुद्धी मनोन्मनी अवस्थेमध्ये मग्न, लग्न, विलीन झाली, ते कसे होतात तर ती ह्या पूर्ण श्लोकामध्ये सांगितलेली कल्पना. कशाद्वारे होतात तर चित्त आणि इंद्रियांच्या चिरनिग्रहाद्वारे हे साध्य होतं. तिथे निग्रहच लागतो. अनेक लोक असा दावा करतात की निग्रहामुळे बरेच वेळा अभिनिवेश, अहंकार जागा होतो आणि त्याला म्हणजे काय म्हणता येईल, अभिनिवेश अहंकाराची परिणती तुम्ही त्या योगाच्या ध्येयापासून उलट्या दिशेने वाटचाल सुरू करता असं काहींचं म्हणणं असतं, मान्य असतं. काही अंशी ते बरोबरही आहे की प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी निग्रह हेच साधन असेल असं नाही. मात्र या विधानाला मर्यादा आहेत. त्या अशासाठी सगळ्यांना निग्रह वर्जत्व हे उपयुक्त नाही. लहान मुलाला म्हणजे लालयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत, जेव्हा त्या साधकाला त्या सगळ्या यमनियमांची गरज आहे तेव्हा त्याने ते सगळे पाळलेच पाहिजेत. जेव्हा त्याच्या मनाची परिणत दशा उदित होईल, जेव्हा तो अशा एका वरच्या अवस्थेत इयत्तेत पोचेल, त्यानंतर त्याने निग्रहाचा आग्रह हा सोडावा किंवा त्याचा सुटावा हे अपेक्षित आहे. मात्र जेव्हा तुम्ही बिगिनर आहात, पहिल्या अवस्थेत आहात, तेव्हा यमनियमाला पर्याय नाही. अगदी नाव उद्धृत करून सांगतो, रजनीशांच्या विचार परंपरेमध्ये या यमनियमांची काही गरज नाही, आवश्यकता नाही असं एक त्यातनं बाय प्रॉडक्ट झालं. याचा अर्थ असा नव्हता की रजनीशांना ते मान्य नव्हतं, पण त्यांनी जे काही सांगितलं, त्यांनी जे मांडलं, त्यातून लोकांनी अशी धारणा, आग्रह करून घेतले की या यमनियमांची काही गरज नाही, कसंही उच्छृंखल वागा. ही जी यमनियम वजा अशी अवस्था आहे ना, ती तेव्हा उपयुक्त आहे जेव्हा तुम्ही तितके परिपूर्ण परिणत मनाच्या अवस्थेला पोचाल. म्हणजे पुन्हा कालिदासाचं एक वाक्य इथे उद्धृत करावं असं वाटतं. तो दुष्यंत आहे. दुष्यंताला असं वाटतं की ती जी शकुंतला आहे ती ऋषींची कन्या आहे आणि तिच्याकडे त्याचं मन धाव घ्यायला लागतं. आणि गंमत अशी होते, मन धाव घ्यायला लागल्यावर त्याला आश्चर्य वाटतं, मी क्षत्रिय आहे आणि ही ब्राह्मण कन्या आहे, म्हणजे जर माझं चित्त तिच्याकडे धाव घेतंय तर अधर्म होईल, जातीसंकर, वर्णसंकर होऊ शकेल. आणि नंतर त्याला कळतं की अरे नाही, ही तो विश्वामित्र म्हणजे जे स्वतः क्षत्रिय राजर्षी होते त्यांची कन्या आहे. त्यामुळे मी क्षत्रिय असल्यामुळे माझं मन क्षत्रिय कन्येकडेच धाव घेतंय. तेव्हा वाक्य आहे, सताम ही संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणमंत कर्ण प्रवृत्तया. जेव्हा संत किंवा सत जन त्यांना शंका येईल कसं वागावं, काय करावं, तेव्हा प्रमाणम तेषामेव अंतःकरण प्रवृत्तया, त्यांच्याच मनामध्ये जो स्पंद उमटेल, त्यांचं मन जे सांगेल त्यालाच प्रमाण धरावं. म्हणजे
यमनियमांचं काटेकोर पालन केल्यानंतर एखाद्या दिवशी असं वाटलं आता याची गरज नाही, तर तेव्हा ते आळसाने आलेलं नव्हे, आतून आलेलं, तर ते खरं असेल. मात्र काही न करता माझं मन आपसूक परमात्म्यालाच उन्मुख होईल, काही बंधनाची नियमांची गरज नाही असं म्हणून जर कोणी सगळे नियम डाव्यावर बसवेल तर त्याची अधोगती निश्चित आहे. म्हणून शंकराचार्य सुद्धा इथे सांगताना यमींद्राहा निग्रहेण हे शब्द वारंवार सहेतुक तिथे यूज आहे. उन्मन्यवस्थाधिगमाय विद्वन् उपायमेकं तव निर्दिशामः पश्यन्नुदासीनतया प्रपंचम संकल्पमुन्मूलय सावधानः. आता ते पुढचं थोडं त्या रस्त्यानं चालताना येणारं स्टेशन सांगताय. काही वेळेला असं होतं की ती जी मनोन्मनी अवस्था आहे ती सगळ्यांना सहज प्राप्य असतेच असं नाही. प्रत्येक जण त्या मनोन्मनीला सहज प्राप्त होईल असा नाही. मग ती प्राप्त होण्यासाठी जर एखादा प्रयत्नरत असेल, त्याला प्राप्त करायची असेल, तर त्याला सोपा मार्ग काय हे पुढच्या श्लोकात आचार्य सांगतायत. उन्मन्यवस्थाधिगमाय, उन्मनी अवस्था अधिगत करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी. हे विद्वन, हे विद्वाना, हे बुद्धिमंता, तुला मी एक मार्ग सांगतो, उपाय सांगतो. आचार्य समोरच्या विद्वान श्रोत्याला ऍड्रेस करतायत, सांगतायत. उपायम एकम तव निर्दिशामः, तुम्हाला एक चांगला उपाय सांगतो. काय उपाय येतो? पश्यन् उदासीनतया प्रपंचम, हा जो प्रपंच आहे त्याच्याकडे उदासीन होऊन पहावं. पाहात पाहात, पश्यन वर्तमान काळ वापरलेला आहे, वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण येते. पश्यन, पाहत पाहत, या प्रपंचाकडे उदासीन बुद्धीने पाहत पाहत काय करावं? संकल्पम सावधानः उन्मूलय, आपले जे संकल्प आहेत ते सावध चित्ताने, जागरूकपणे, साक्षेपाने, समर्थांचा शब्द आहे साक्षेप, उन्मूलय, त्यांचं उन्मूलन करा. प्रपंचाकडे उदासीन होऊन पहा आणि आपल्या संकल्पांचं सावधपणे उन्मूलन करायला शिका. म्हणजे आता काय करा? संकल्पांचं उन्मूलन करा. आता पहिला प्रश्न इथेच सुरू होईल की संकल्पांचं उन्मूलन करायचं, याच्यासाठी संकल्पच करावा लागेल ना. मला कोणतीही इच्छा होता कामा नये, ही देखील माझी इच्छाच आहे. तसं मी कोणत्याही संकल्पात अडकू नये, संकल्प करू नये, हा देखील मनाचा संकल्पच आहे. मनाची गती इतकी न्यारी आहे, मन इतकं तेल चोपडलेल्या मल्लासारखं आहे, किती त्याला मिठी घाला ते सटकून जाणार. तसं जेव्हा आचार्य सांगतायत संकल्पम उन्मूलय, तेव्हा नेमकं आचार्यांना अपेक्षित काय आहे? ते म्हणतायत प्रपंचम उदासीनतया पश्यन्, ह्या प्रपंचाकडे उदासीनपणे. म्हणे दास उदास झालो दयाळा, समर्थांनी एका ठिकाणी म्हणून ठेवलंय की मी उदास झालो. उदास या शब्दाचा मराठीत अर्थ सगळं म्हणजे माझ्या अंदाजाने गुरुदत्तची गाणी ना, ज्या हा अशी मेरा दिल ही टूट गया वगैरे वगैरे, किंवा अब जी के क्या करे, अशा धाटणीची जी गाणी होती, म्हणजे ती काय वाईट होती असं नाही, पण तो जो मनोभाव आहे की ज्याच्यामध्ये एक विरागीपणा आहे, वैराग्य ज्याच्यात भरलेलं आहे की काही नको. उदासीन याचा असा अर्थ काही नको, त्याच्यात काही राम राहिलेला नाही, असा मराठीत रूढ आहे. काही अंशी तो बरोबर आहे, पण तो किती बरोबर आहे तर त्यातलं जे निगेशन आहे, त्यातली जी निगेटिव्हिटी आहे, म्हणजे काही जमत नाही म्हणून आता सोडा,
उदासीन, उदास हा निराशेच्या पुढचा भाव म्हणून मराठीत वापरलेला आहे. एकदा पदरी निराशा पडली की तुम्ही औदासीनतेकडे झुकायला लागता. पण या संस्कृत विशेषतः या संदर्भात सांगितलेली उदासीनता ती निराशेतून आलेली नाहीये. आता पुन्हा निराशा या शब्दामागचं तत्वज्ञान लक्षात घ्यायला लागेल. आपण मराठीत पुन्हा निराशा हा शब्द उदासीन याचा समानार्थी वापरतो. म्हणजे पुन्हा ते दाभण आणि सुईसारखं झालं. म्हणजे सुई म्हणजे काय तर छोटं दाभण आणि दाभण म्हणजे मोठी सुई. उदासीन म्हणजे काय निराश आणि निराश म्हणजे काय उदासीन. तशी ही गत नाहीये. मुळात निराश आणि उदासीन या दोन्ही शब्दांचे जे संस्कृत अपेक्षित अर्थ आहेत, ज्याच्यामध्ये निराश अश खाणं, मी हे घ्यावं, मी हे खावं, मी हे करावं, मी अमुक असावं तमुक असावं, ह्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या आशा आहेत. आणि यांनी जेव्हा तुम्ही मुक्त होता म्हणजे हे खाऊन खाऊन काही तृप्ती होणार नाहीये हे ओळखून जेव्हा त्यातनं विरत होता, हे वैराग्य आता मला दात नाहीत, आता कशाला चणे हवेत, काही नको ते चणे बिणे, अशा दात पडक्या वैराग्यातून ते आलेलं नाही. म्हणजे माझ्या आठवणीनुसार मुद्रा राक्षस नावाचं जे नाटक आहे त्याच्यामध्ये एका राजाचा डायलॉग आहे की तो असं म्हणतो की म्हातारपणी यमनियम हे आपसूक जमायलाच लागतात. म्हणजे काय, एकदा इंद्रिय शिथिल झाली की ब्रह्मचर्य पाळायला काही फार कष्ट पडत नाहीत. तसं हे उदासीनत्व, हे निराशित्व, हे वैक्लव्य किंवा वैकल्य यातून आलेलं नाही. काही नाही, जमत नाही, शरीराला ताकद उरली नाही म्हणून आता मी काही उपास करतो असं आलेलं नाहीये. माझ्या पोटाला सोसत नाही म्हणून मी उपास करतो, त्यातून आलेला उपास नाहीये. मी खाऊ शकतो, मी पचवू शकतो, मला आवडतं, पण त्याच्यात खाऊन पुढे काय, हे जे मी खाल्लं माझ्या जिभेची तात्पुरती तृप्ती होईल, पण खरंच ते गरजेचं आहे का, खरंच हे सगळं आवश्यक आहे का, या विवेकातून जेव्हा त्या आसक्ती सुटायला लागतात तेव्हा जी अवस्था येते ती उदासीन किंवा निराश अवस्था आहे. जेव्हा वारंवार अपयश माथी पडतं किंवा यशाला उपयुक्त साधन सामग्री जेव्हा तुमच्याकडे नसते, तेव्हा जर तुम्ही म्हणत असाल नाही नाही मी सोडलं राज्य, तर त्या राज्य सोडण्याला काही अर्थ नसतो. एखाद्या निष्पात्र व्यक्तीने किंवा अगदी ज्याला शेंदाड शिपाई म्हणतात अशा व्यक्तीने मी जिंकलं असतं राज्य, पण नाही मी जिंकलं असतं तर तो काय कुठे जाणार राजा, म्हणून मी त्याच्यासाठी ते राज्य सोडलं, असा जर स्टँड घेतला तर तो जसा शेंदाड शिपाई निंदेचा पात्र होतो. तसा आता काही जमत नाही म्हणून मी निग्रह करतोय, संन्यास घेतोय असं म्हणणारा तसा निंदेच पात्र. हे जे औदासीन्य आहे ते त्या जातकुळीतलं औदासीन्य नाहीये. ते औदासीन्य विवेक आणि वैराग्यातून आलेलं आहे. प्रपंचाविषयी औदासीन असण्याची वृत्ती ही त्या प्रपंचाचं क्षणभंगूर असणं हे जाणून आलेली आहे. म्हणजे तिथे सगळं वा वा काय छान आहे असा भाव आहे, आणि हा आहे ते उपभोगण्याचं सामर्थ्य आहे, पण पुढे काय, हा विवेक ज्याला सुचला. म्हणजे यासाठी शुकाचार्यांचा सगळ्यात मोठा आदर्श आहे. शुकासारखे पूर्ण वैराग्य यांचे तरुण होते, इंद्रिय धडधाकट होती, तेजस्वी होते आणि प्रभाव इतका की बोलतील ते होईल असे प्रभावी शुकाचार्य जेव्हा रंभा उर्वशी सारख्या अप्सरा मागे आल्या भुलवायला, तेव्हा जेव्हा भुलत नाहीत तेव्हा ते वैराग्य खरं म्हणायला लागेल, कारण ते विवेकातून आलंय. पण एखादा गलितगात्र ऋषी मुनी आणि त्याच्या दारी जर अशा अप्सरा आल्या आणि तो म्हणेल नाही आता काही अर्थ नाही, त्या उदासीनतेला काही अर्थ नाही. मी हे एवढ्यासाठी सांगितलं, उदासीनतया प्रपंचम पश्यन याचा अर्थ
सगळी इंद्रिय विकल झाली आहेत म्हणून आता काही या प्रपंचात ठेवलेलं नाही, अशी उदासीनता नव्हे, तर त्याचं क्षणभंगुरत्व लक्षात आल्यामुळे आलेली उदासीनता ही खरी आहे. तर त्या उदासीनपणाने आपले जे संकल्प विकल्प आहेत, विचार आहेत, ते सोडून उन्मूलन करून, उपटून, उन्मूलन हा शब्द सहेतुक वापरलाय. संकल्प विकल्प हे वरवर कापले जाऊ शकतात. आपण वरवर म्हणतो की अरे मी अमुक संकल्प केला आणि तो सोडून दिला, आपण म्हणतानाच म्हणतो संकल्प सोडला. गंमत आहे, म्हणजे जर कोणी उद्या विचारलं अरे हे का केलं नाहीस, तर तुम्ही बोलायला मोकळे की मी सोडलाच होता, संकल्प केला नाही, संकल्प सोडला, हीच आमची भाषा आहे. तर तात्पर्य काय, संकल्पाची जी पाळमुळं, कामनांची जी पाळमुळं खोल तुमच्या मनामध्ये रुजलेली आहेत, ती उपटून सावधपणे टाकणं गरजेचं आहे. आता संकल्पांची मुळं आत रुजली आहेत म्हणजे काय, त्याला एक सुंदर कथा आहे समर्थ रामदासांच्या चरित्रातली. समर्थ रामदासांकडे एक व्यक्ती आली, म्हणाली मला अध्यात्म शिकायचं आहे, मला उपदेश द्या, ब्रह्मोपदेश करा. समर्थ असले म्हणाले अरे इतकं सोपं आहे का, त्याच्यासाठी साधन चतुष्टय लागेल, सगळं किती तयारी लागते, जन्म याच्यात वेचावे लागतात तेव्हा अध्यात्म ज्ञान होतं. नाही म्हणाला एवढा कोणाला वेळ आहे, मला तात्काळ हवं. आता समर्थ होते ते, त्यामुळे त्यांनीही त्याला उपदेश दिला, मनाचं ऐकू नकोस, एवढाच उपदेश. ते म्हणाले अध्यात्म शिकायचंय ना, अध्यात्म आत्मसात करायचंय ना, मनाचं ऐकू नकोस, एवढाच. म्हणाले अजून नाही म्हणाले एवढं पुरेसं, एवढं केलंच तरी अध्यात्म साधे झालं. ती व्यक्ती निघाली. आता सज्जनगडावर चढलेला, दर्शन झालं, उपदेश मिळाला, आता काय करायचं विचार केला, मनात आलं चला आता घरी जाऊया. घरी निघाला, पाऊल टाकलं, इतक्यात त्यालाच लक्षात आलं अरे मनान मी विचार केला घरी जावं, आणि समर्थाने सांगितलंय मनाचं ऐकू नकोस. आता घरी कसं जायचं, मनान ठरवलंय ना घरी जायचं नाही, घरी जाऊन उपयोग नाही, मनाचं ऐकायचं नाही, इथेच थांब. तो थांबला. इतक्यात पुन्हा विचार आला अरे घरी जाऊ नकोस, इथेच थांब. हा पण विचार मनातच आला की आता थांबावं का जावं. पुन्हा पार्वतीची अवस्था आठवणं येऊनच असतं. हा जो विचार द्वंद्वातला मधला बिंदू आहे, जाणं आणि येणं ह्याच्या मधला, तो क्षण ज्यांना सापडला, तो क्षण ज्यांना गवसला त्यांना अध्यात्म गवसलं. म्हणजे होतंय काय, जाणं आणि येणं, प्रत्येक गोष्ट चालली ती संकल्पातून चालली आहे हे ज्याला कळलं. संकल्पाचं मूळ हे इच्छेत आहे, कामामध्ये आहे. आणि मला कामना का होतीये, मला इच्छा का होतीये, हे ज्याने जाणलं त्याने संकल्पाचं उन्मूलन केलं. अजून थोडं सोपं करूया. काम म्हणजे इच्छा, वासना असा प्रत्येक वेळी लस्ट असा अर्थ करायची गरज नाही. इच्छा, कोणतीही तुम्ही इच्छा का करता. संकल्प हे कामनेतून जन्म घेतात. मला इच्छा आहे अमुक अमुक करावं, हवं, ते हवं असं असेल ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही संकल्प करता. मला गाडी हवी म्हटल्यावर मी तेवढे पैसे कमवावेत. संकल्प आला, मग प्रयत्न आला, प्रयत्न कर्म, मग त्या कर्माचं शेवटी फळ. हा प्रवास आहे. पण ही इच्छा का आली, कामना जन्माला आलीच का तुमच्या मनात. कामना जन्माला आली कारण मी अपूर्ण आहे ही जाणीव तुमच्या आत बसली आहे. मी पूर्ण नाही, मी आज आत्ता या घडीला असा आहे, मी पूर्ण नाहीये. मला पूर्ण होण्यासाठी कशाची तरी गरज वाटते. मग ही गरज प्रत्येकाला आपापल्या कुवतीनुसार वेगवेगळी असते. कोणी म्हणेल मला गाडी हवी आहे, कोणी म्हणेल मला बंगला हवाय, कोणी म्हणेल मला बायको हवी, कोणी म्हणेल मला नोकरी हवी, कोणी म्हणेल काय अजून मला गिर्यारोहणच करायचंय, एव्हरेस्ट वर चढायचंय.
कोणी म्हणेल मला तीर्थयात्रा करायची आहे, कोणी म्हणेल मला देवच हवाय, कोणी म्हणेल मला गुरुच हवाय. म्हणजे अध्यात्म असो, व्यवहार असो, किंवा अगदी वासनांध लोकांचा मनोव्यापार असो, प्रत्येक ठिकाणी अमुक एक गोष्ट मला करायची आहे, कारण ती न केली तर मी अपूर्ण आहे, ही भावना आहे. म्हणजे काम हा अपूर्णत्वाच्या जाणीवेतून होणारा भाव आहे. जर मी अपूर्ण आहे ही जाणीव तुम्हाला झाली तर इच्छा होणारच नाही ना. म्हणजे संकल्प उन्मूलन करण्याचं सगळ्यात सोपं गणित काय आहे, तर मी पूर्ण आहे, मी अपूर्ण आहे आणि मला स्वतःला पूर्ण करण्यासाठी कशाची तरी गरज आहे, किंवा कुठली तरी गोष्ट माझ्या आयुष्यात येऊन मला पूर्ण करू शकेल, या जाणीवेतून तर संकल्प जन्म घेतो. संकल्पाचं उन्मूलन करणं म्हणजे कामनांचं उन्मूलन करणं, आणि कामनांचं उन्मूलन करणं म्हणजे अविद्या, अज्ञान याचं उन्मूलन करणे. म्हणजे ती पाळमुळं कुठपर्यंत गेली आहेत, अविद्या अज्ञानापर्यंत ती खाली गेलेली आहेत. जेव्हा आचार्य म्हणतायत संकल्प उन्मूदय, तेव्हा ते कॉज अँड इफेक्ट हे काढत 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 तुम्ही शेवटी त्या अविद्येपर्यंत पोहोचाल, आणि ती जेव्हा बाजूला कराल तेव्हा ती मनोन्मनी अवस्था आपसूक प्राप्त होईल. तो जसा समर्थांकडे गेलेला माणूस, जावं का न जावं, जावं तर तोही संकल्प, न जावं तोही संकल्प. त्यामुळे आहे तसं एकलीच राहू दे, मला आहे तसं राहणं, दिवी व स्तब्धा, आहे तसं राहणं म्हणजे फिजिकली तिथे उभं राहणं अपेक्षित नाहीये. आकाशाला ढग आले काय, सूर्य उगवला काय, चंद्र मावळला काही फरक पडत नाही, तसं राहणं, हे विचार, हे संकल्प माझ्या मनात उदित झाले काय, विरले काय, याने ज्याचं असणं बाधित व्यथित होत नाही, अशा अवस्थेला पोचणं. म्हणजे काय, ही सगळी जी अवस्था आहे खूप तुम्हाला फिलॉसॉफिकल वाटेल किंवा असं हायपोथेटिकल, अरे सगळं हवेत जात आहे असं वाटेल, पण साधी प्रयोग करण्यासारखी कृती सांगतो की आपण जो विचार करतोय तो केवळ विचार आहे, तो मी नाहीये, तो माझा नाहीये. असा जर आपण पुन्हा विचार करू शकलो तर अर्धी बाजी आपण जिंकली. प्रत्येक येणाऱ्या विचाराकडे आपण साक्षी भावाने पाहायला शिकावं. म्हणजे काय करावं, मला आता असं वाटतंय की मला गाडी असावी, उत्तम 4 व्हीलर गाडी मी घ्यावी. तर या विचाराकडे मी तटस्थपणे साक्षी भावाने जर पाहायला शिकलो की हा ठीक आहे, आली काय न आली काय, मी प्रयत्न जरूर करीन. म्हणजे जो पुन्हा गीतेतला कर्मयोग आहे, कर्मणी एव अधिकार असते, करणं क्रमप्राप्त आहे, कर्तव्य आहे, तेवढं तू करायचंय. नाही आली, ती आली म्हणून आनंद मानायचा नाही, ती नाही आली, मिळाली नाही म्हणून दुःख मानायचं नाही. ही चित्ताची समावस्था, ही येणं म्हणजे संकल्प विकल्प शून्य होणं. लोकमान्य टिळकांचा सर्वोच्च आदर्श आहे. चिरोलची केस लोकमान्यांच्या आयुष्यात गाजली, आणि ती केसचा जो निकाल होता तो लोकमान्यांच्या विरोधात गेला, हरले. आणि नुसतं भारतात हरले नाहीत, तिकडे ब्रिटनला जाऊन तिथे पराभव माती आला. आणि बरोबरची जी मंडळी होती ती म्हणजे एवढं उधारी कर्ज होतं, आता कसं होणार यांचं, त्यांना काळजी, त्यांना दुःख. मात्र लोकमान्य इतके धीर गंभीर स्थिर होते, लोकांना आश्चर्य, तुम्हाला वाईट ना, म्हणाले आता इतकं वय झालंय की आलेल्या आपत्तीतून माझ्यापेक्षा माझ्या राष्ट्राला त्याचा कसा भलं करता येईल, त्याचा फायदा कसा करून घेता येईल, आता मी एवढाच विचार करतो. हे समत्व. म्हणजे प्रत्येकाला त्या समत्व साधण्यासाठी वेगवेगळ्या कृत्या युक्त्या योजाव्या लागतील, पण त्या आलेल्या प्राप्त संकल्प किंवा विकल्पाकडे तटस्थपणे साक्षी भावाने पाहणं, हे शंकराचार्य तिथे ध्वनित करतायत. संकल्पम उन्मूदय असं जेव्हा सांगतायत तेव्हा साक्षी व्हा, तटस्थ व्हा. नुसतं तटस्थपणे त्या उन्मेष निमेषण शून्य होऊन पाहायला शिका, हे आचार्य सांगतायत. आणि अर्थात सावधपणे, कारण पुन्हा तिथे बेसावध राहिलात तरी
त्या संकल्पाला घालवण्याच्यासाठी दुसरा संकल्प करत बसाल, तोही तुमच्याच मुळावर येईल. म्हणून सावधान. प्रसह्य संकल्प परंपराणाम संभेदने संतत सावधानम आलंबनाशादपचीयमानम शनै शनै शांतिमुपैति चेतः. शनै शनै, हळूहळू, ढाळे ढाळे, हळूहळू चेतः, चित्त, शांतीम उपैती, शांतीला प्राप्त करतं, शांती पोचतं, शांतीप्रत. म्हणजे कोणाचं, कसं, तर प्रसह्य संकल्प परंपराणाम, संकल्प परंपरांचा वेग सहन करून, सोसून आपल्या मनामध्ये सतत संकल्प सुरू आहेत. जसं ते एक संकल्प संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, हे जे सुरू आहे त्या सगळ्यांना आपलं समत्व ढळून न देता सहन करणं. सहन करणं, प्रसह्य, सोसणं म्हणजे काय? तुम्ही एका पात्रात उभे आहात आणि समोरून नदीच्या पाण्याचा ओघ, लोंढा आला, तो तुम्ही सोसला. केव्हा म्हणता येईल? जेव्हा तुम्ही जागचे हल्ला नाहीत तेव्हा तुम्ही सोसलात. तुम्ही जर त्या प्रवाहाबरोबर वाहून गेलात, जागचे हल्लात, सोडलीत जागा, की तुम्ही सोसलात असं म्हणता येणार नाही, तुम्ही वाहवलात. तसं संकल्प परंपरा सोसून, सहन करून, म्हणजे स्थिर राहून त्यांचा ओघ अंगावर घेतला पण ढळलो नाही, ते आहे प्रसह्य संकल्प परंपराणाम. संभेदने, तो सोसून त्यांचा भेद करण्यात संतत सावधानम. नुसतं सोसलं नाही तर त्या भेदल्या, म्हणजे जसं एखादा मोठा खडक नदीच्या पात्रात असतो, तो नुसतं सोसत नाही तर त्या पाण्याला द्विभागून, दुभंगून टाकतो. तसं जो योगी, जो साधक, आता इथेही युंजान, योगी आणि युक्त अशा 3 अवस्था सांगता येतील. युंजान म्हणजे जो जोडू बघतोय, जोडू पाहतोय. योगी जो जोडला गेलाय. आणि युक्त म्हणजे जो जोडलं जाणं आणि न जोडलं जाणं ह्याच्या पलीकडे गेलाय. एकदा पूर्ण आता इतका इंटॅक्ट झालाय की पुन्हा अलग करता येणार नाही, तो युक्त. असा तो जो युक्त आहे तो काय होईल तर आलंबनाशाद अपचीयमान. आलंबनाशा, काहीतरी आलंबन, आलंबन आधार, आसरा. आता मला ह्याचा आधार, मला त्याचा आधार, ह्या ज्या आशा त्याच्या मनाला लागल्या आहेत त्याच्यामध्ये न गुंतता, त्याच्यापासून सुटून, त्याच्या भानगडीत न पडता. आलंबनाशा म्हणजे काहीतरी त्याला आसरा हवाय. मग चित्ताला, विचारांना, संकल्पांना प्रत्येक वेळी आलंबनाची गरज आहे. हवेमध्ये मनोरथ होत नाहीत. आपली आलंबन काय आहे? योग्याचं म्हणजे साधकाचं आलंबन देव आहे, मंत्र आहे, गुरु आहे. पण सामान्य व्यक्तीचं आलंबन काय? पैसा आहे, नोकरी आहे, घर आहे. ही आलंबन आहेत. म्हणजे माझ्या चित्ताला आसरा कोण देत आहेत? एखादा मनी माइंडेड माणूस असेल, त्याला नुसतं उठता बसता पैसा 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 एवढंच आठवेल. आलंबन त्याचं वित्त, हेच त्याचं आलंबन आहे. त्याचं मन फक्त पैशावर आश्रित आहे, त्याला दुसरं काही सुचणार नाही. हीच गोष्ट विकारी माणसाची, म्हणजे स्त्री अथवा पुरुष, केवळ कामविकार हे त्यांचं आलंबन आहे. दुसरं काही सुचणार नाही, दिवस रात्र तेवढंच सुचेल. किंवा एखादा काहीतरी ज्ञानोपासक असेल तर त्या ज्ञानाला त्याचा ज्ञान विषय, विद्या विषय हाच आलंबन होईल, त्याचाच फक्त विचार. हे वैज्ञानिक संशोधक जे असतात तसे.
तर अशा कोणत्याही आलंबनाची इच्छा न करता, कुठल्याही आलंबनाच्या भानगडीत न पडता, कारण पुन्हा मगाशी सांगितलं तसं मनाला मला आसरा हवा, आधार हवा असं वाटण्यातच अपूर्णपण आहे. त्याला अशी कुठेतरी इन्फिरियरिटी आहे की अरे मी कमी आहे म्हणून मला पूर्ण होण्यासाठी कशाची तरी गरज आहे, आलंबनाची, आसरेची गरज आहे. मनात हे येत आहे, इथेच अनर्थक्य सुरू झालं. म्हणून ती आलंबनाशा सोडून त्याच्या भानगडीत न पडता जे चित्त असं 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 म्हणजे आधी सांगितलं तसं संकल्प परंपरांना सोसून त्या फोडण्यामध्ये सावध चित्त होतं, ते चित्त शांतीम उपैती शनै शनै, हळूहळू शांतीला प्राप्त करतं. आपले 20 श्लोक झाले. थांबूया. उद्या शक्य झालं तर उद्या पूर्ण करू, नाही झालं तर बुधवारी आपण घेऊ. सर माझी एक विनंती होती, आम्हाला कुमार संभव शिकवाल का? कुमार संभव? अरे बापरे, कुमार संभव काय हा माझा विषय नव्हे हो. म्हणजे मी वाचलाय, थोडाफार अभ्यास केलाय, पण कुमार संभव हा विशेष साहित्यशास्त्रातला ग्रंथ आहे. साहित्यशास्त्र म्हणण्यापेक्षा काव्य ग्रंथ आहे. नाही, आम्हाला अगदी फार हे जरी नाही आहे ना, तरी पण मी स्वतःनं मी औरंगाबादला असते, मी एका सरांच्याकडे कालिदासाचा रघुवंश शिकले, मेघदूत शिकले आणि अभिज्ञान शाकुंतलम शिकले. आणि कुमार संभव मला शिकायचं होतं, पण सर वार्धक्यामुळे एक्सपायर झाले मागच्या वर्षी. माझी ती फार इच्छा आहे कुमार संभव शिकण्याची. तर ते अगदी फार डिटेल शिकलं पाहिजे, त्याचं ग्रामर शिकलं पाहिजे असं काही नाही. आम्हाला एक ढाचा त्याचा आणि स्टोरी जरी कळाली तरी चालेल. काही अशी नाहीये, पण तुम्हाला जेव्हा वाटेल की आता मी शिकवू शकतो किंवा आता आपण शिकूया, तेव्हा आम्हाला प्लीज शिकवा सर. कारण आता ना असं वाटतं थांबू नये. खरं सांगायचं म्हणजे हा योगासारखा इतका वृक्ष विषय छान करून सांगताय, तर कुमार संभव तर तुम्ही खूप छान शिकवाल असं मला वाटतंय. करूया, त्या दृष्टीने विचार करूया. अगदी मला जमलं न जमलं हरकत नाही, पण तुम्हाला अजून एक उत्तम व्यक्तीचं नाव, पत्ता किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स देईन, त्यांच्या बरोबरही बघूया. म्हणजे मी नाही करणार, नाही जमणार असं आधीच म्हणत नाहीये. प्रयत्न तुम्हाला जमेल सर, तुम्ही जमवा. आणि कारण काय तुमचं स्पीच इतकं छान आहे, आम्हाला असं बंद सुद्धा करावं असं वाटत नाही. अगदी आता दुसरे सगळे व्यवधान आहे ते बाजूला टाकून आम्ही ऐकत असतो. तर कुमार संभव सारखा विषय अगदी तुम्ही शिकवावा असं मला वाटतं. धन्यवाद सर. नमो नमः. नमो नमः. हरि ओम. हो. चेतः, चेतस विशेषण म्हणून ते अपचीयमानं सुटून ची चयन करणे, स्वीकारणे, पत्करणे अशा अर्थी आहे. अपची अपगत कसं म्हणतो, गेलं. हे हवं. चीयमानं म्हणजे निवडणे, सिलेक्ट करणे. आणि निगेशन त्याचं. अजून कोणाला काही प्रश्न आहे? आलंबनस्य आशा, आशा आणि आशा असे दोन्ही शब्द आहेत. आशा, इच्छा, आकांक्षा, सुटायचं आहे असंही घेता येईल. म्हणजे आलंबन आशा आणि आशा असे दोन्ही हे आहेत. आश असा शब्द जेव्हा आपण घेतो तेव्हा खाण्याची इच्छा, आशा. आता तिथे दोन ह्या म्हणतात तसं आलंबन हा जो शब्द आहे त्याला आलंब न प्रत्यय पुढचा काढून टाकला तर आलंब
नाशाद असाही फोड करता येईल, पण मग पुढे ते अपचीयमानम कुठे लावणार? ती जी पंचमी आहे, आलंब नाशाद अपचीयमानम असा हो सुटू. हा, किंवा असंही म्हणता येईल, अगदी लावायचा झाला तर आलंबन आलंबस्य नाशात, कोणत्याही आश्रयाचा ध्वंस करून कुठेही न चिकटून राहता, आलंबन कुठलंही न स्वीकारता, आणि पुन्हा या सगळ्यामध्ये विरक्तीने अपचीय मान, चीय मान म्हणजे सगळ्यात आसक्त चिकटून राहणं, आणि अपचीय मानम सुट, विरक्त हो. धन्यवाद. धन्यवाद. हा थांबूया, कोणाला हो धन्यवाद सर. हो चालेल, उद्या भेटूया. भेटूया.